नाथ, मला एवढंच कळतं, आपण आपल्या शास्त्रधर्माचं पालन करणं आवश्यक आहे. एखाद्यावर अन्याय होत असेल तर क्षत्रियाने त्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. अन्याय करणारा कोण आहे त्याची पर्वा न करता. आणि नाथ, शरण आलेल्याने रक्षण करणे हाही क्षत्रियाचा धर्म आहे. आपल्याला आपली मैत्रीच प्रिय असेल तर माझी हरकत नाही, पण श्रीकृष्ण जसा आपला मित्र आहे तसाच माझा भाऊ आहे. आणि तरीही मी दंडराजावर अन्याय होतो आहे, तो शरण आला आहे असं पाहून त्याला आश्रय दिला आहे. मी तुमच्या आणि अभिमन्यूच्या पराक्रमाच्या विश्वासावर शब्द दिला होता. नाथ, लक्षात ठेवा, आपण आपल्या शास्त्रधर्माचं रक्षण करायचं नाकारलं तरी सुभद्रा स्वतः आपल्या भावाशी युद्ध करेल, पण दिलेला शब्द ती कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही. सुभद्रेचे ते रूप पाहून आणि तिचा निश्चय पाहून अर्जुन अवाक झाला. तिचे हे रूप त्याला नवे होते. एवढ्यात अभिमन्यू तेथे आला. त्याला सगळी घटना कळताच त्यानेही सुभद्रेच्या मताशी सहमती दर्शवली. अर्जुनालाही सुभद्रेचे म्हणणे पटले होते. मग त्याने सांगितले, सुभद्रे, काळजी करू नकोस. तू युद्धावर जाण्याची आवश्यकता नाही. तुझी प्रतिज्ञा तीच माझी प्रतिज्ञा आहे. मी दंडीराजाला अभय देत आहे. निश्चिंत मनाने जा. अर्जुनाने दंडीराजाला आश्रय दिल्याचे श्रीकृष्णाला समजले. त्यालाही आश्चर्य वाटले. त्याने धर्मराजाला निरोप पाठवला. अर्जुनाला समजावून सांग, माझ्याशी युद्धाला उभा राहू नकोस. माझं सामर्थ्य तुला माहीत आहे. तेव्हा दंडीराजासह त्याची घोडी माझ्या स्वाधीन कर. धर्मराजाला निरोप कळताच त्याने अर्जुनाला बोलावून सांगितले, अर्जुना, कृष्णाचा निरोप आला आहे. दादा, कल्पना आहे मला त्याची. मग कृष्णाशी शत्रुत्व का पत्करतो आहेस? देऊन टाक ती घोडी कृष्णाला. दादा, आपल्याला सारं समजलं आहे. दंडीराजाला आपण एकदा आश्रय दिल्यावर आता त्याला झिडकारणं हे क्षत्रियाला शोभणारं नाही. आपला प्राण गेला चालेल, पण दिलेलं वचन खोटं होता कामा नये. अरे पण असं वचन दिलंच कशाला? शरण आल्याचं रक्षण करणं आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणं हाही शास्त्रधर्म आहे, हे मी आपल्याला सांगायला हवं का? दादा, आपल्याला धर्मराज म्हणतात, आपण अधर्मानं वागणार का? अर्जुनाचा प्रश्न योग्य होता. धर्मराजाला त्याचे उत्तर देता आले नाही. अर्जुन आपल्या शास्त्रधर्मापासून मागे जायला तयार नव्हता. धर्मराजांनी कृष्णाला कळवले, अर्जुनाची बाजू योग्य आहे, तेव्हा तूच या घोडीचा नाद सोडून दे. पण कृष्णालाही पटेना. अखेर दोन्ही मित्र कृष्ण आणि अर्जुन समोरासमोर युद्धाला उभे राहिले. दोघी अतुल पराक्रमे. युद्ध सुरू झाले. कोण कुणाला ऐकणार? दोन मित्रांचे, गुरुशिष्यांचे, देवभक्तांचे युद्ध पाहण्यासाठी आकाशात देवदेवता, यक्ष, गंधर्व, किन्नरांची गर्दी झाली. शस्त्रांच्या घनघोर युद्धानंतर दोघांनी अस्त्राचा वापर करायला सुरुवात केली. दिशा कोंदाटून गेला. दोघेही एकमेकांच्या अस्त्रांना निष्प्रभ करीत होते. आता नवीन अस्त्र दोघांजवळही राहिले नव्हते. अखेरचा उपाय म्हणून अर्जुनाने पाशुपतास्त्र हाती घेतले. ते पाहताच कृष्णही संतापला आणि त्याने आपले सुदर्शन चक्र हाती घेतले. त्याच्या दिव्य प्रभावाने सगळ्या विश्वात प्रलयाचे दृश्य दिसू लागले. आता दोघांना जर थांबवले नाही तर विश्वाचा नाश अटळ होता. हे पाहून भगवान शंकर कृष्णापुढे उपस्थित झाले. त्यांनी कृष्णाची स्तुती करून सांगितले, कृष्णा, तू भक्तवत्सल्य आहेस. आपल्या भक्तासाठी तुझी प्रतिज्ञा भंग कर. आता युद्ध पुरे. कृष्णाने अर्जुनाला जवळ घेतले. प्रेमाने आलिंगन दिले. देवभक्तीचे हे मनोमिलन भगवान शंकर आणि देवदेवता पाहत होते. त्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. अर्जुनाने दंडीराजाला सन्मानाने परत पाठवले. कृष्ण पांडवांकडे गेला. घरी आल्यावर कृष्णाला समजले हे सगळे सुभद्रेमुळे घडले. कृष्णाने सुभद्रेला बोलावले आणि तिच्या न्याय भूमिकेबद्दल तिची पाठ थोपटली. सुभद्रेला कृतकृत्यता वाटली. तीही अभिमानाने कृष्णाला म्हणाली, कृष्णा, मी तुझीच बहीण आहे. दंडीराजावर अन्याय होत होता, मला तो दूर करणं भाग होतं. कृष्ण आणि अर्जुन दोघेही तिच्याकडे आनंदाने आणि अभिमानाने पाहत होते.